मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचे पीए रविकिरण देशमुख यांच्याशी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी केलेली ही बातचीत आपण बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूरमधील हेलिकॉप्टर अपघाता प्रकरणानंतर याची चौकशी केली जाणार आहे। आपल्यासमोर मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्यमंत्री यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख आहेत। सर, आत्ताची अपडेट नवीन काय माहिती येते? आता मुख्यमंत्री लातूरवरून कशा पद्धतीने इथे येणार आहेत आणि नंतर त्यांचे पूर्वनियोजित पुढचे कार्यक्रम काय असणार आहेत? मुख्यमंत्री महोदय थोड्याच वेळात लातूरला पोहोचतील, त्यानंतर विशेष विमानाने ते मुंबईला येतील। त्यानंतर दिवसभर तसे काही विशेष कार्यक्रम नाही आहेत, पण त्यांनी सांगितले की माझं जे रुटीन आहे ते मी पूर्ववतपणे म्हणजे व्यवस्थित सुरू राहील, त्यात काही खंड पडणार नाही। सर, ज्या पद्धतीने अपघात घडला ती भयानक गोष्ट आहे, कारण की मोठ्या उंचीवर गेलं होतं हेलिकॉप्टर आणि त्याच्यानंतर सुखरूप खाली उतरले गेले, कोणतीही इजा झाली नाही, हे दैवकृप आहे। पण ह्या बाबत चौकशी केली जाणार आहे का? आता साधारणपणे एक सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री म्हणजे नागरी उड्डयन मंत्रालयाचा एक नेहमीप्रमाणे त्यांची एक पद्धत असते, त्यानुसार जेव्हा जेव्हा इमर्जन्सी लँडिंग होतं किंवा काही दुर्घटना घडते तेव्हा त्यांची इन्क्वायरी ही ठरलेलीच असते। इवन आपल्याला जर कल्पना असेल तर काही वेळेला जेव्हा नियोजित वेळेपेक्षा उशिरा उड्डाण होतं किंवा काही उशिरा लँडिंग होतं तर त्याचीसुद्धा त्यांच्याकडे माहिती घेण्याची पद्धत आहे। त्यानुसार मी आमच्या काही सहकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की नागरी उड्डयन मंत्रालयामार्फत या घटनेची त्यांच्या पद्धतीने चौकशी होईल म्हणून। सर, ज्या पद्धतीने घटना घडली या संदर्भात आता भविष्यात काय प्रिकॉशन घेतल्या जातील? मुख्यमंत्री कार्यालयाकडनं या संदर्भात कोणत्या गोष्टी, कारण की DGCAशी बोलणं असेल किंवा प्रायव्हेटमधनं आपण अनेक चॉपर किंवा हेलिकॉप्टर घेऊन प्रवास करत असतात मुख्यमंत्री, निश्चित काळजी घेण्यात येईल, कारण राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते त्यांना सतत उड्डाण करावं लागतं, वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करावा लागतो, तर अशा वेळेला यापुढे निर्धोक प्रवास होईल, अशा प्रकारची घटना घडणार नाही याची निश्चित काळजी घेण्यात येईल आणि त्या दृष्टीने सरकार मला वाटतं निश्चित काहीतरी उपाययोजना सुरू करेल। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।